नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. हे मंदिर एकनाथ शिंदे का बरं बांधतायत? का इथे एवढा मोठा खर्च केला जातोय? एवढ्या डोंगरदऱ्यांमध्ये असणारं हे मंदिर जिथं कोणीही फिरकत नाही, जत्रा सोडली तर. या मंदिरासाठी एकनाथ शिंदे का खर्च करतायत? कशासाठी हे सगळं उभं केलं जातंय? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टीचा शोध घेणार आहोत. इथं नक्की काय बनतंय, किती ते मोठं आहे, किती भव्य आहे, याची सगळी प्रचिती माहिती या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देईनच. आणि एकनाथ शिंदे या मंदिरासाठी एवढे का अडून आहेत ही देखील माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या या संपूर्ण भागामध्ये मी फिरतोय. गेले 2-3 महिने अनेक व्हिडिओ इथल्या तुम्ही पाहताय. महाबळेश्वर तालुक्यातल्या माझ्या गावाच्या आजूबाजूच्या एक अशीच व्हिडिओ, एक अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ की मला देखील अनेकदा प्रश्न पडतो. मी इथे आहे, इथं राहतो, त्याच्यामुळं की शिंदे मंदिर हे का बांधतायत? इथं एवढं मोठं असं काय आहे नक्की? त्यांना असं का वाटतंय की इथं एवढी मोठी राज्यातली किंवा राज्यापेक्षाही सातारा जिल्ह्यातली सगळ्यात जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट आपण या सगळ्या भागामध्ये करावी? इथले रस्ते सुधारत आहेत. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित विचार कराल तर सातारा जिल्ह्याचं जेवढं नियोजन मंडळ आहे त्यातला बऱ्यापैकी सगळ्यात जास्त निधी हा शिंदेंच्या या भागाला, शिंदेंच्या या सगळ्या या परिसराला मिळतोय. आणि इथं रस्त्यांचं काम होतंय, इथं टुरिस्ट प्लेसेस तुमचे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले जात आहेत. त्याच्यानंतर इथं नवीन महाबळेश्वरचा एक मोठा प्रकल्प, का भयानक आणि मोठा प्रकल्प आहे की तुम्ही त्याचा विचार करणार नाही. की या जंगलांमधून रेल्वे वगैरे या सगळ्या गोष्टी काढायच्या, या डोंगरावरून त्या डोंगरावरती झिप लाईन वगैरे काढून सगळं टुरिस्ट या सगळ्या गोष्टी वाढवायच्या. या सगळ्या गोष्टी असताना एका महत्त्वाच्या गोष्टीला शिंदेंनी नाकारलं नाही आहे, आणि ते म्हणजे हे उद्देश्वराचं मंदिर. आणि तेच आज आपल्याला पाहायला जायचं आहे. नवीन बनतं आहे असं सांगितलं जातं, त्याची खूप मोठी आख्यायिका आहे. माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी शिंदेंचं गाव आणि ती जत्रा तुम्ही ती पाहिली असेल. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला देखील असं वाटलं की हे मंदिर इतकं का महत्त्वाचं आहे आणि कशा प्रकारे बांधलं जातं आहे, आणि इतक्या डोंगरावरती कशा प्रकारे हे सामान चढवलं जाते, काय काय सगळ्या गोष्टी आहेत, तर या सगळ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाची माहिती या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आपण आता मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे, आणि मी पायथ्याला आल्यानंतर पाहतोय की इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. म्हणजे इथं जर माझ्या मागचा जो डोंगर आहे ना, वरच्या टप्प्यातला, तो तुम्हाला टॉवर वगैरे सगळं दिसत असेल, त्या बाजूला तिथे मंदिर आहे वरती उद्देश्वराचं. आणि आता तिथपर्यंत सामान हे पायीच जाईल. त्याच्यामुळं इथून या झीप लाईनने ही जे दिसतंय सगळं टाकलेलं, इथून हे माल तिथं वाहिला जातोय त्या वरच्या इथे, जो काय असेल माल तो. आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं नेऊन तिथं मंदिराचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. अनेक ठिकाणाहून मोठे आर्किटेक्ट, इंजिनियर ही सगळी लोक इथं ह्या शांत वातावरणात या मला असं वाटतं या संपूर्ण डोंगराच्या माथ्यावरती सगळी आहेत. का तर तिथं मंदिर उभं करायचं आहे, शिंदेंना मंदिर उभं करायचं आहे. मी अनेकदा असं बोललो आहे किंवा सांगितलं आहे, पण का? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वरती सांगेनच. पण हे मंदिर, या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत त्या आपण वरती जाऊन पाहूया. वरती जायला इथून तुम्ही पाहाल इथे एक छोटीशी कमान आहे, आणि त्या कमानीपासून वरती जायला पायऱ्यांचा रस्ता आहे. आणि त्या पायऱ्यांच्या रस्त्याने आपण जाणार आहोत, आणि वरती जाऊन पाहूया की काम नक्की कुठपर्यंत आलं आहे, कशासाठी बांधायचं आहे, काय नक्की त्या देवस्थानची खरी ताकद आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. या मंदिराच्या कमानीच्या इथे एक फलक लावला आहे तिथे, आणि त्याच्यावरती लिहिलं आहे की एकनाथ संभाजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे त्यावेळेला बहुतेक बांधकाम मंत्री असावेत शिंदेसाहेब, आणि ही सगळी लोकांनी त्यांच्या सगळ्या प्रयत्नातून, त्यांच्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी या मंदिराला इथून वरपर्यंत पायऱ्या बांधल्या. ज्या पूर्वी साधी वाट होती, अगदी कडेकपाऱ्यांची वाट होती, आणि इथून सगळी लोकं वर जायची. आता या सगळ्या गोष्टी बांधकामाच्या चालू झाल्यात. 1-2 वर्षापासून ही कमान बांधलेली दिसते लोक सांगतात. आणि या पायऱ्यांचं काम पण फार 1-7-8 वर्षापूर्वी झालेलं आहे. आणि आता या सगळ्या गोष्टी या झीप लाईन वरती नेत आहेत, आणि वरती मोठं भव्य मंदिर बांधलं जात आहे, जे महाराष्ट्राला पाहण्यासाठी काही दिवसांमध्ये मिळेल. आणि खरोखर या मंदिराची आख्यायिका संपूर्ण भारतभर जाईल. कारण जो काही प्रकल्प शिंदेंनी हातात घेतला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चक्क म्हणजे तुम्ही ऐकून थक्क व्हाल की हे नक्की काय बनतंय.
वरती जाऊन आपण व्यवस्थित सविस्तर पाहूयाच की नक्की काय बनणार आहे आणि ही जागा, हे देवस्थान महाराष्ट्रामध्ये थोड्या काळामध्येच कसं लोकप्रिय होणार आहे आणि त्याच्या मागचा खरा चेहरा असेल एकनाथ शिंदे. पूर्वी या मंदिरावरती जायला रस्ता नव्हता, पण एकनाथ शिंदेंनी हा रस्ता बांधला, ही वाट बांधली मंदिरावर जाण्यासाठी. मंदिराच्या पायथ्यांपर्यंत चांगला उत्तम रस्ता, डांबरी रस्ता इथपर्यंत येऊन पोहोचला. त्यामुळे इथल्या लोकांना इथे जाण्यासाठी अजून सोपं होऊ लागलं. ही दगडी वाट खर्च खूप केलाय, पण आता सध्या बांधकामाच्या या सगळ्या गोष्टींमुळं ही वाट देखील हळूहळू खराब होत चालली आहे. गाढवांच्या सहाय्यानं इथून सगळं सामान वरती डोंगरावरती नेलं जातं, त्यामुळं या वाटेची अवस्था थोडीशी खराब आहे. पण मी जेव्हा इथून जात होतो, गर्दबिकट झाडी आहे. जेव्हा मी जवळ जात होतो मंदिराच्या, तेव्हा माझी उत्कंठा वाढत होती की वरती नक्की बांधकाम कसं केलंय. तुम्ही हे जे सगळं बांधकाम पाहताय, हे आत्ताशी सुरुवात आहे. हे सगळे दगड एकतर त्या रोपवेने त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, नाहीतर गाढवांच्या साह्यानेही आणलेलं आहे. हे जेव्हा उभं राहील तेव्हा खरोखर भव्य, आकर्षित असेल, एवढं मात्र इथं आल्यानंतर नक्की समजलं. आता आपण मंदिराच्या मुख्य सगळ्या परिसरामध्ये आलोय, खालून चढून आलोय. आपण खालच्या याच्यावरती थांबलो होतो. आता मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो, तुम्हाला या मंदिराला किंवा या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला आधी तापोळ्यामध्ये यावे लागेल. महाबळेश्वरमध्ये तापोळ्यातून पलीकडे यावं लागेल, किंवा तिथं तापोळ्यात कोणालाही विचारलं ना की उतेश्वराच्या मंदिराला कसं जायचं, तुम्हाला नक्की लोक सांगतील. पण इथं आल्यानंतर जी काही ऊर्जा मिळते ना, मी दरवर्षी इथे येत असतो या यात्रेला. माझं हे श्रद्धास्थान आहे, त्याच्यामुळं मी इथे नेहमी येत असतो. पण आज जेव्हा मी आलो इथे आणि माझ्या मागे जे पाहताय हे सगळं काही मी पाहतोय, एक मनातून असं कुठंतरी वाटतंय की काहीतरी नवीन घडणार आहे, काहीतरी वेगळं होणार आहे. आणि खरोखर इतकी वर्ष, पिढ्यानपिढ्या ज्या भगवान शंकरांना, ज्या उतेश्वराला इथली साधी भोळी माणसं या सगळ्या भागातली, ह्या दऱ्याखोऱ्यांतली मानतात म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती एक श्रद्धा ठेवतात, त्या सगळ्या गोष्टी त्यांना आता कुठेतरी बदलताना दिसणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. हे जे माझ्या मागे पाहत आहे ना, हे जे सिमेंट वगैरे कॉन्क्रीट केलेलं एक छोटंसं गाभारा सभा मंडप दिसतोय, हे मागून केलेलं आहे, पण हे पूर्वीचं मंदिर होतं. आणि त्याच्या मागे जो गाभारा आहे, जो नवीन आत्ता बांधलेला दिसतोय, आतमध्ये भगवान शंकरांची जागा किंवा ते स्थान कुठेही हलवले गेलेलं नाहीये, ते तिथेच आहे. आणि त्याच्या बाजूने हा गाभारा बांधून घेतला जातो. काहीतरी किमिया आर्किटेक्ट्स ही जी फर्म आहे, ही सगळी लोक आहेत, ही सगळी लोक या सगळ्या गोष्टी डिझाईन करतात. आणि जो काही आपला दगड आहे त्याला छनीने किंवा तुमच्या ग्राइंडरने याला व्यवस्थित आकार देऊन त्याला व्यवस्थितपणे केला जातो. आपण आतमध्ये पाहूया, आपण आत मंदिरामध्ये जाऊया, भगवंताचं दर्शन घेऊया की नक्की पूर्वी काय होतं आणि आता नक्की काय बदलणार आहे. या इथून हे मंदिर जे मागून बांधलं होतं हे चालू होतं. इथून तुम्ही आत आल्यानंतर नंदी महाराजांची ही प्रतिमा आपल्याला दिसते. आणि ते जे पुढे पाहताय, जो काही पूर्वीचा गाभारा होता, जिथं भगवान शंकरांनी स्वतः म्हणण्यापेक्षा जे काही सगळा साक्षात्कार झाला. आणि इथे हे काही उतेश्वराचं मंदिर कित्येक पिढ्यांपासूनचं इथं उभं राहिलं. ते स्थान आजही हलवलं गेलेलं नाहीये. जे काही बांधकाम आहे ते त्याच्या बाजूनी भोवताली केलेलं आहे. हा गाभारा आता इतकाच असेल, हा उभा करून ठेवलाय, कारण आता महिन्यावरती यात्रा आली उतेश्वराची. बहुतेक 3-4 तारखेच्या किंवा त्याच दरम्यान जानेवारीच्या यात्रा आहे. फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रातून अनेक लोक या डोंगर दऱ्यांतून चढून या स्थानावरती येतात फक्त उतेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. मी देखील उतेश्वराचं दर्शन घेतो, कारण ते माझं श्रद्धास्थान आहे. आणि इथूनच मला देखील शक्ती मिळते, ताकद मिळते, बळ मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. मी दर्शन घेतलं आणि जेव्हा इथं स्तब्ध उभा राहिलो तेव्हा एक जाणवलं की इथं नक्कीच काहीतरी ऊर्जा आहे, सकारात्मक आहे. शिवजींचा इथं वास आहे आणि ते इथं आल्यानंतर जाणवतं. मी जेव्हा इथल्या आजूबाजूच्या लोकांना पाहतो, मी स्वतः जेव्हा या यात्रेला अनेकदा येतो, जेव्हा येतो तेव्हा इथून गेल्यानंतर खूप काही सकारात्मक बदल माझ्या आयुष्यात घडतात आणि ते मी स्वतः अनुभवलेत. त्याच्यामुळं मी जेव्हाही इथं येतो तेव्हा मला साक्षात भगवंताला भेटल्याचा एक भास होतो. इथल्या भिंती, इथली जागा आज जरी नव्याने उभी राहत असली तरी इथली ऊर्जा मात्र
कित्येक वर्षांपासूनची प्राचीन आहे एवढं मात्र नक्की. माझ्या मागे जो पाहताय तो बाहेरून गाभारा असा दिसतोय, जो अजून अर्ध्यापर्यंत त्याच्यावरती देखील होईल. आणि हे जे दगड पाहताय ना, हे इतके भयंकर मोठे दगड आहेत. मग ते गाढवाच्या साह्याने ही लोक आणतायत की खालून झिप लाईनवरून ते काय बांधलंय तिथून वर आणतात आणि तिथून मग हे टाकले जातात इकडं तिकडं, जे पूर्णपणे तिकडून घडून आलेले आहेत. फक्त इथं क्लॅडिंग केली जाते, फक्त एकावर एक रचले जातात, ठेवले जातात, ते बांधलं जाते. तुम्ही जर हा दगड पाहाल किंवा ही जी रचना पाहाल या सगळ्या मंदिराची, की खालून पाणी वगैरे यायला, शंकर भगवानांच्या इथून जेव्हा आपण अभिषेक करतो, जलाभिषेक करतो, तिथून पाणी वगैरे सगळं जाण्याची व्यवस्थित जागा, त्याच्यानंतर जे काही बांधकाम केलेलं पाहायला मिळतंय आणि जो काही दगड वापरलेला दिसतो आणि या आर्किटेक्टनी ज्या प्रकारे हे सगळं डिझाईन केलं, ते जेव्हा बनेल ते इतकं भव्य दिव्य असेल की तुम्ही त्याचा विचारही करणार नाही. कारण मंदिराची उंची फार मोठी देखील असेल, कारण आता तुम्हाला समजत नाही, हा पायाचा एक भाग आहे, याच्यावरती आता कळस किती चढतोय काय ते सगळं पाहण्यासारखं असेल. आणि हा जो पूर्णपणे प्लॅन आहे हा 9 कोटींचा प्लॅन आहे. सातारा जिल्हा तुमचा सगळं म्हणजे सरकारी काम आहे हे सगळं. तुमचं एक पर्यटन स्थळ आणि जसं आपण क्षेत्र महाबळेश्वरला जातो त्यांच्या अखत्यारीमध्ये येतं, तशाच प्रकारे याचं डेव्हलपमेंट आणि या सगळ्या गोष्टी पाहायला जाणार आहेत. आणि इथं जे कोणी कार्यकारिणी मंडळ असेल किंवा जे काही सगळी लोकं असतील, ती इथली जी 5 गावं आहेत, तुम्हाला ते एक गोष्ट सांगतो की इथली यात्रा इथल्या एक 5 गावांची असते. मग त्या सगळ्या गावांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गाव आहे दरेगाव, तसं वाळणं गाव आहे, तिकडे वानवली गाव आहे, इकडची काही गावं आहेत, मला एवढी नावं काही माहीत नाही आहेत, पण ही महत्त्वाची नावं आहेत. आणि शिंदे साहेबांचं किंवा एकनाथ शिंदेंचं हे ग्रामदैवत म्हणायला काही हरकत नाही किंवा आहे. त्यांची यात्रा इथं भरली जाते, म्हणून ते दरवर्षी या यात्रेला येतात. आणि म्हणून त्यांनी पण आखला आहे की ज्या यात्रेला माझं बालपण गेलं, आईबाबांसोबत या डोंगर दऱ्यातून चालत यायला, पहिल्या तर वाटाही नव्हत्या, रस्ताही नव्हता, पायऱ्याही नव्हत्या, त्या एवढ्याशा चिमुकल्या पोरानं जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना असं वाटलं की जिथून मी घडलो, जिथून मला काहीतरी श्रद्धा किंवा एक ऊर्जा मिळाली, त्या सगळ्या गोष्टी मला बदलाव्या लागतील. आणि म्हणूनच उतेश्वराचं मंदिर आणि ही जागा एक नवीन रूप घेते. तुम्ही या बाजूला पाहाल तर या बाजूला देखील काहीतरी बांधकाम चालू आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. पण मला सांगण्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकनाथ शिंदे मंदिर का बांधतायत, त्याचं कारण म्हणजे जिथं एकनाथ शिंदे घडले, जिथं ते जन्माला आले, त्या मातृभूमीला, त्यांच्या भगवंताला त्यांना एकच सांगायचं की मी आहे तर मी तुझं, म्हणजे बोलतात ना की मी काहीतरी करू शकतो, मी काहीतरी बदल घडवू शकतो आणि ते माझं कर्तव्य आहे. हेच एकनाथ शिंदे काम करतात. कारण त्यांनी हा सगळा मुलूक, या सगळ्या आजूबाजूच्या लोकांची जे काही राहणीमान किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत की ही लोकं कशी राहत होती पूर्वी, कसं या सगळ्या गोष्टी घडत होत्या, कशी यात्रा होत होती. आता त्याला मोठं नवीन वेगळं स्वरूप आलं आहे आणि त्यातून सगळी लोक म्हणतात की शिंदे साहेब आले त्यामुळे या भागाचा विकास झाला. हे बांधकाम जे केलेलं आहे ते सगळं पायाचं बांधकाम आहे, याच्यावरती भव्य मंदिर उभं राहील. पण या सगळ्या गोष्टी इतक्या डोंगरावरती आणून करणं, त्या जोडणं, त्या व्यवस्थित पार पाडणं, हे काम खरोखर जिगरीचं आहे. इथल्या आर्किटेक्ट्स असतील, इथले इंजिनियर्स असतील, इथले सगळे लोक असतील, त्यांना खरोखर सलाम आहे. कारण हे एवढं मोठं भव्य मंदिर डोंगराच्या अशा ठिकाणी नेऊन बांधायचं आहे जिथं कोणतीही जायला वाट नाही, नाहीतर खरोखर म्हणजे तिथं गाड्या देखील जात नाहीत. इथे जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे एवढे मोठाले दगड इथं आणून बांधायचे आहेत, तिथे त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि हे सगळं मोठा हा आकार, हे स्ट्रक्चर उभं करायचं आहे, हे खरोखर साधी बाब नाही आहे. कारण इथं असलेला भगवंताचा वास आणि इथं असलेली ही सगळ्या गोष्टी तुम्हाला खरोखर अचंबित करून सोडतील. जेव्हा हे सगळं होईल तेव्हा अवश्य इथं एकदा तरी भेट द्या. कारण नवीन महाबळेश्वर जे काही बनतंय ते बाजूला सोडा, पण जुन्या महाबळेश्वराचा किंवा या सह्याद्रीच्या या घाटमाथ्यावरचा हा जो काही कैलास पर्वत आहे, मी स्वतः ते मानतो, स्वतः कैलास पर्वत आहे. कारण कैलास पर्वताला जाण्यासारखाच अनुभव या सगळ्या गोष्टीतून घेता येतो. त्या शिवजींचं हे मंदिर होतंय
आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये इथं भक्त भाविक येतील आणि ते दर्शन करू शकतील, एवढं मात्र नक्की. त्यामुळं या सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ शिंदेंना धन्यवाद मानणं हे माझं काम आहे, कारण त्यांच्यामुळं हे शक्य होऊ शकलंय. माझ्या मागे जे पाहताय हे प्रवेशद्वार असणार आहे, महाद्वार असणार आहे या मंदिरामध्ये जाण्याचं. आणि ते आता इथपर्यंत बनून आले, कमानी वगैरे बनवलेल्या आहेत, अजून वरती काही घुमट वगैरे असतील. मंदिराचा गाभारा बऱ्यापैकी थोडासा खालून बेस त्याचा बनवून घेतला आहे आणि पुढचा जो सभामंडप असणार आहे, जो असा काही तुम्हाला दिसेल, हे सगळं स्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टी अशा काही असतील, तो सभामंडप अजून बनवलेला नाही. निदान याला अजून एक दोन वर्ष तरी पकडा जातील. कारण काय होतं, मधले 3-4 महिने जे पावसाचे ते पूर्णपणे काम बंद असतं. कारण भयंकर पाऊस आणि धुकं ना, की समोरासमोर उभा राहिलेला माणूस देखील इथं दिसत नाही. आणि मग राहिला बाकीच्या 9-1 महिन्यांचा काळ, त्याच्यामध्ये देखील काम किती स्लो होतंय किंवा किती फास्ट होतं हे देखील महत्त्वाचं. कारण गाढवांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान वाहण्यासाठी केला जातो. लोकांची देखील कमतरता, इथं राहणं, या सगळ्या गोष्टी आल्या. कारण इथं काहीच नाही, डोंगराच्या पूर्णपणे माथ्यावरती आपण राहतोय, त्याच्यामुळे त्याही सगळ्या गोष्टी आल्या. या बाजूला इकडे काय भक्त निवास वगैरे असेल जे बनत असेल, किंवा जत्रेचा जो काही बाकीचा प्लॅन असेल तो सगळ्या गोष्टी बनत असतील. पण आता आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं काम सुरू झालंय आणि काम बऱ्यापैकी काम तुम्हाला पाहायला मिळेल. तर तिकडं बेस जो आहे, पायाचं जे काही अर्ध्यापर्यंतचं काम आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. पुढच्या वर्षी जेव्हा हे सगळं बनेल आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीचा जीर्णोद्धार होईल, तेव्हा खरं या सगळ्या गोष्टीला एक महत्त्वाचं रूप येईल आणि तेव्हाच पाहण्यासाठी मला असं वाटतं महाराष्ट्रभरातून अनेक लोक येतील. कारण तुम्ही जर पाहाल तर महाबळेश्वराकडून इकडे येण्यासाठी असं सांगितलं जातं, आता मी ते पाहिलं नाही आहे, पण जीपला काय ते तुमचं जसं आपलं रायगडला आहे आपला रोपवे केलेला आहे, तशा पद्धतीचा रोपवे आणि या सगळ्या गोष्टी इथं बनणार आहेत. त्याच्यामुळं पर्यटन एक सगळ्यात महत्त्वाचं किंवा मोठं पर्यटन स्थळ महाराष्ट्रातलं म्हणून हे सगळं घोषित केलं जाईल. आणि इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये भक्त भाविक येतील आणि उतेश्वराचं दर्शन घेतील. पण माझ्या मनातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे एक छोटंसं मंदिर, एक साधं मंदिर, जिथं इथल्या खेडोपाड्यातली लोकं, सामान्य लोकं अगदी हक्काने यायची, उतेश्वराचं दर्शन घ्यायची. कारण काय होतं, इथं जत्रा संपली ना एकदा, 1 दिवसाची जत्रा, की पुन्हा इकडं फार क्वचित किंवा कोणी फिरकत देखील नाही वर्षभर. फार क्वचित कोणीतरी आलं तर दर्शन घ्यायला येतं. पण आता 1 दिवसासाठी का होईना येणारी, हक्काने येणारी लोक, कदाचित असं होऊ नये, पण गर्दी वाढल्यानंतर त्यांनाच धक्के मारून बाहेर कोणी काढू नये. कारण ज्यांनी हे देवस्थान जिवंत ठेवलं, ज्यांनी इथं या दऱ्याखोऱ्यांमध्ये, झाडाझुडपांमध्ये राहून या देवस्थानाला एक ऊर्जा दिली, इथं येऊन त्याची सेवा केली, त्या सगळ्या लोकांना डावलू नये, एवढंच फक्त एक माझं वैयक्तिक तरी मत आहे. आणि असं ज्या दिवशी होईल किंवा ज्या दिवशी असं दिसेल इथल्या लोकांना डावललं जातं आहे, बाहेरचे पर्यटक वाढले, असंच होतंय तसंच होतंय, पण ज्यांनी उभं केले, ज्यांनी जपले, ज्यांनी पुढे वाढवले, त्यांना जर कोणी असं काही गोष्टी करायच्या गोष्टी जर झाल्या तर मग आम्ही आहोतच, मग पुढचं बघू आपण काय करायचं ते. पण असं होऊ नये अशी माझी एक वैयक्तिक इच्छा आहे. लोकांनी इथं यावं, सर्वांनी मिळून मिसळून राहावं, मिळून मिसळून सगळ्या गोष्टी कराव्या. पण देवस्थानांचा जो काही बाजार उडवला जातोय ना महाराष्ट्रभरामध्ये, असल्या गोष्टी होऊ नयेत. आपण श्रद्धेने येतोय, श्रद्धेने इथे यायचं, नतमस्तक व्हायचं आणि निघून जायचं. पण इथं येण्यासाठी 4-2 रुपये घ्या आणि या सगळ्या गोष्टी करा, असल्या जर काही फालतूक गोष्टी इथं होणार असतील तर त्या खरोखर कोणीही सहन करू नये. इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा, निश्चित मिळावा. पर्यटकांनी इथं आल्यानंतर कचरा वगैरे करू नये, अगदी उत्तम गोष्ट आहे सगळ्या काही. पण या सगळ्या गोष्टींच्या मागून जर काही चुकीची गोष्ट होणार असेल तर ती गोष्ट मी नक्कीच निदर्शनास आणून देईल आणि असं होऊ नये. अन्यथा उतेश्वराचं तुम्ही कितीही मोठं रूप किंवा स्वरूप उभं केलं तरी तो तुम्हाला माफ करणार नाही, एवढं मात्र नक्की.